लोकांच्या आरोग्याची समस्या दूर व्हावी आणि त्यांना वेळेवर उपचार मिळावे या हेतूने ठाण्यातील कळवा विभागातील आनंदनगर परिसरात जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेद्वारे मोफत आरोग्य क्लिनिकचे उद्घाटन संपन्न झाले। सदर उद्घाटन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि जनतेचे कैवारी म्हणून ओळख असलेले निलेशदादा सांबरे यांच्या हस्ते करण्यात आले। जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे कार्य भिवंडी, वाडा, शहापूर, ठाणे यासारख्या ग्रामीण बहुल भागात व शहरी भागात सुरूच आहे। शैक्षणिक, आरोग्य आणि महिला सक्षमीकरणासाठी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था नेहमी तत्पर राहील असा विश्वास संस्थेच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आला। यांना आदर्श मानून ज्याप्रमाणे महाराष्ट्रातील या महावीरांनी संपूर्ण जगामध्ये आपलं महाराष्ट्राचं नाव पुढे केलं, तशा प्रकारचा आपल्याला प्रत्येकाला हक्क आहे का आपणही आपल्या देशाचं नाव संपूर्ण जगामध्ये पुढे करू शकतो। आरोग्याच्या काही सुविधा आहेत काम करत असते। गेली 15-16 वर्ष आम्ही आरोग्यावर काम करत असताना गडपुळीच्या रुग्णालयामध्ये ठाण्यातील अनेक भगिनी अनेक बांधव उपचारासाठी येत असताना आमच्या लक्षात आलं तर खूप मोठी समस्या ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये आरोग्याची आहे। पूर्वीच्या काळी असं होतं, आमचं रुग्णालय चालू होण्याच्या आधी की एखादा रुग्ण जर अंबाडीला आला तर अंबाडीवरनं भिवंडीला पाठवला जायचा डिलिव्हरीला, डिलिव्हरीवरनं शिवाजी हॉस्पिटलला पाठवलं जायची, शिवाजी हॉस्पिटलवरून बाहेरून मुंबईला पाठवलं जायची। ही दुरावस्था बघून आम्ही रुग्णालय उभं केलेलं आहे की जी कुठलीही वर्गणी न बघता कोणाकडून देणगी न घेता हा समाज आपला आहे आणि या समाजाच्या सर्वार्थाने आरोग्याची सेवा करणे ही आपली ड्युटी आहे, ती समजून आपलं रुग्णालय उभं आहे। आणि या रुग्णालयामध्ये दररोजच मुंब्र्यापासून कोकणी पाचपाकडीपासून ठाणे शहरापासून अनेक बांधव समाज बांधव उपचारासाठी येत असतात। अशा वेळेस जर असं जिजाऊ आरोग्य क्लिनिक जे सुरू केले, आम्ही लोकसभा निवडणुकीमध्ये समाजाला आश्वासन दिलं होतं की 100 आरोग्य क्लिनिक उभे करू। मग आता आम्ही जरी पराभव झाला असला तरी मग आमच्या एका लोकसभा क्षेत्रापुरती मर्यादित न राहता संपूर्ण ठाणे आणि पालघर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात जिथे जिथे गरज आहे, जिथे जिथे गरिबी आहे, जिथे जिथे आमची ताई अंगावर आजार काढून मरण पावते, अशा वेळेस जिथे जिथे पोटातल्या बाळासहित आमची भगिनी मरण पावते, अशा सर्व एरियामध्ये आम्ही जिजाऊचे आरोग्य क्लिनिक सुरू केले। ठाणे राहू दे, कल्याण राहू दे, मुरबाड, शहापूर, बोईसर, पालघर, डहाणू या सर्व दोन्ही जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात सुरू केलेले। आज आनंदनगरमध्येही आरोग्य क्लिनिक इथल्या भगिनी बांधव खूप दिवसापासून मागणी करत होते का आम्हाला आमच्या भागातही एक चांगलं आरोग्य क्लिनिक द्या, जेणेकरून आपल्याला पोटातल्या बाळापासून 100 वर्षाच्या आजोबापर्यंत वाचवता येईल। यामध्ये कुठलाही आमचा स्वार्थ नाही। आम्ही काही ते महानगरपालिकेची निवडणूक लढवण्यासाठी मी इथे उभा राहणार नाही, का इथे मुंब्रा कळव्यामध्ये निवडणुकीसाठी विधानसभेला उभा राहणार नाही। हा समाज आपला आहे। ज्याप्रमाणे आपण पत्रकार महोदय समाजाची सेवा करता, त्याप्रमाणे आम्ही व्यावसायिकांनी आलेला पैसा, जो मेहनतीने पैसा आहे, तो समाजाच्या सर्वार्थाने विकासाला लागला पाहिजे, त्या दृष्टीने हा उपक्रम सर मोठ्या प्रमाणात दिव्यामध्ये पण तुमचा समाज आहे, तिथे पण आरोग्य केंद्र महापालिकेचे तिथे पण मोठी दुरावस्था दिव्यातही आम्ही आरोग्य क्लिनिक सुरू करतो। ऑलरेडी महिलांसाठी अनेक उपक्रम सुरू आहेत। मुंब्र्यामध्ये फ्री कोचिंग क्लासेस सुरू आहेत। जिथे जिथे अज्ञान आहे, आज आपण 78 वर्षानंतरही बघतो स्वातंत्र्याच्या
तर आजही उपचार न घेता हजारो बांधव आपले मरण पावतात. मागच्या वर्षी तुम्ही छत्रपती शिवाजी हॉस्पिटलची सर्वांनी बातम्या छापल्या होत्या. त्याच्या वर्षभर अगोदर आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांना निवेदन दिलं होतं का अशा प्रकारे इथे समस्या आहे. पण वेळेत प्रशासनाने लक्ष न दिल्यामुळे ते काय मृत्यू होतो तो आपण बघितला आहे. कोविड काळात आपण बघितलं की आपला सर्वांचा जीव जात असताना ठाण्यातले मोठमोठे बिल्डर कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रुग्णालयामध्ये चादर पाठण्यापासून तर जेवण देण्यापर्यंत करत होते किंवा अनेक यंत्रणा आपण बघितल्या प्रशासकीय म्हणजे त्यांना आपल्याशी काय देणं घेणं नसतं. त्यांना फक्त पैसा कमवायचा असतो. तुम्ही आम्ही आज आपण आपल्या समाजाची सेवा केली पाहिजे. त्या दृष्टीने नुसता दिवा मुंबरात नाही तर जिथे जिथे गरज आहे तिथे तिथे शिक्षण आणि आरोग्याबाबत आज ठाण्यामध्ये 21 झोपडपट्ट्यांना आपले फ्री कोचिंग क्लासेस सुरू आहेत. आपल्याकडे जवळजवळ 20-22 ठिकाणी आपले महिलांसाठी महिला पायावर उभ्या राहण्यासाठी रोजगार देण्यासाठी उपलब्धता चालू आहेत तर जेणेकरून शिवण क्लासेस, ब्युटी पार्लर क्लासेस, जेवण बनवण्याचे क्लासेस इतकेच नाही तर आपण राबोडीमध्ये योगा क्लासेस जिथे जिथे भगिनी आमच्या मागतील तिथे योगा क्लासेसची पण व्यवस्था करण्यात आलेली आहे. ही कुठल्याही स्वार्थाशिवाय करण्यात आलेली. आपण सर्वजण एक कुटुंब आहोत, भारतीय आहोत आणि आपल्या देशाची सेवा करण्यासाठी पहिल्यांदा तुम्ही आम्ही सगळेजण मजबूत झालो पाहिजे त्या दृष्टीने सेवा करतो.